नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत 24 फेब्रुवारी 2026च्या महाराष्ट्रातील ज्या सर्व महत्त्वाच्या ताज्या अपडेट्स आल्या आहेत त्या आपण एक एक करून न्यूज ताज्या बातम्या बघून घेऊयात. ओके, आत्ताची सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे बातमी म्हणजे पहिली अपडेट आहे की महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सुरू झाले आहे. बेसिकली आजपासून राज्यात संकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. म्हणजेच की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर आता सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोप पाहायलासुद्धा मिळत आहेत. येत्या काही दिवसात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून सर्वांचे लक्ष आता सरकारच्या मोठ्या घोषणांकडे लागले आहे. आता दुसरी अपडेट सांगायची म्हणजे बेसिकली डोंबिवली परिसरात आज 9 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. ही डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता तिसरी अपडेट सांगायची म्हणली तर ही थोडीशी वेगळी आहे. बेसिकली अर्थसंकल्प सूत्रावर आता सध्या चर्चा सुरू आहे. राज्यातील 2026 आणि 27 अर्थसंकल्प सत्रात आर्थिक धोरणे, राजकीय मुद्दे आणि विकासाच्या योजनांवर सध्या चर्चा सुरू आहे. आणि चौथी अपडेट थोडीशी महत्त्वाची आहे. बेसिकली हिंगोलीत अवकाळी पावसाचा तडाखा सुरू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली जोरदार. काही भागात शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि हवामान विभागाने पुढील 24 तासात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आता पाचवी अपडेट म्हणजे बेसिकली राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा आता सुरू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 4 दिवसांच्या दौऱ्याची आज महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. बेसिकली मुंबईत काय होईल आता विविध कार्यक्रम आणि उद्घाटन समारंभ पार पडणार आहेत, त्यामुळे हा दौरा सुरू झाला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आजचे मुख्य मुद्दे काय आहेत. अधिवेशनात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. डोंबिवलीत पाणीपुरवठा आता थोड्या तासांसाठी खंडित झाला आहे. काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे बेसिकली हिंगोलीमध्ये. आणि राष्ट्रपतींचा राज्य दौरा आता सध्या सुरू झाला आहे. मंडळी, अशाच रोजच्या ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी, न्यूजसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जिल्ह्याच्या बातम्या हव्या असतील एकदम ठळकपणे तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या न्यूजसाठी, अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.